युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी काल मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंची भेट घेण्यासाठी ते गेले असता काही कारणास्तव कुलगुरू उपलब्ध नसल्यामुळे पूर्वेश सरनाईक यांनी परीक्षा आणि पुनर्विल्यांकन विभागाचे संचालक डॉक्टर प्रसाद कारंडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. पूर्वेश सरनाईक यांनी त्यांच्याशी शिक्षण प्रणालीच्या विविध विषयांवर तसंच विद्यार्थ्यांच्या निकालांसंदर्भात सविस्तर चर्चा केली. मुंबई विद्यापीठामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांबाबत युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांची भेट घेऊन शिक्षणात येणाऱ्या अडचणी आणि समस्या सांगितल्या होत्या. मुख्यतः मुंबई विद्यापीठातील अभियांत्रिकी शाखेमध्ये पदवी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे या विद्यार्थ्यांना पुढील वर्षात विशेष प्रवेश देण्यात यावा, म्हणजेच मुंबई विद्यापीठातील अभियांत्रिकी शाखेच्या गोल्डन बॅचच्या विद्यार्थ्यांना कॅरी ऑनची सुविधा देण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे केली होती. परंतु या संदर्भात विद्यापीठ कोणताही निर्णय घेत नसल्यानं विद्यार्थ्यांनी पूर्वेश सरनाईक यांची भेट घेऊन विद्यापीठासमोर विद्यार्थ्यांची मागणी मांडण्यासाठी विनंती केली होती. याकरिताच काल पूर्वेश सरनाईक यांनी मुंबई विद्यापीठाला भेट दिली. तसंच मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा आणि पुनर्विल्यांकन विभागाचे संचालक डॉक्टर प्रसाद कारंडे यांच्याकडे अभियांत्रिकी शाखेच्या गोल्डन बॅचच्या विद्यार्थ्यांना कॅरी ऑनची सुविधा देण्यात यावी असं युवासेनेच्या वतीनं निवेदन देऊन मागणी करण्यात आली. यावेळी पूर्वेश सरनाईक यांनी विद्यापीठाच्या कुलगुरूंशी फोनवर चर्चा करून विद्यार्थ्यांच्या मागणीबद्दल माहिती कुलगुरूंना दिली असता कुलगुरूंनीही सकारात्मक भूमिका घेऊन या संदर्भात 2 दिवसात बैठक घेऊन निर्णय देणार असल्याचं सांगितलं. या निर्णयाचा फायदा किमान 4 ते 5 हजार विद्यार्थ्यांना होणार आहे. त्याचबरोबर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या इतर सुखसोयींबद्दलही चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेण्यात आल्या. तसंच यावेळी डिस्टन्स एज्युकेशन विभागाचे प्रभारी संचालक प्राध्यापक डॉक्टर संतोष राठोड यांची देखील भेट घेऊन त्यांच्याशीही विद्यार्थ्यांच्या समस्यांसंदर्भात तोडगा काढण्याची चर्चा करण्यात आली. पूर्वेश सरनाईक यांची विद्यापीठाच्या कुलगुरूंशी आणि डॉक्टर प्रसाद कारंडे यांच्याशी अभियांत्रिकी शाखेच्या गोल्डन बॅचच्या विद्यार्थ्यांना कॅरी ऑनची सुविधा देण्याच्या मागणीसंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंनी विद्यार्थ्यांच्या मागणीसंदर्भात सकारात्मक निर्णय घेणार असल्याचं सांगितल्यामुळे विद्यार्थ्यांनी कुलगुरूंचे तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांचेही आभार मानले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवली सराटी या गावात उपोषणाला बसलेले नेते मनोज जरांगे पाटील यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी फोनवरून संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी जरांगे पाटील यांच्या तब्येतीचीही चौकशी केली. तसंच मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याच्या अनुषंगानं या दोघांमध्ये सकारात्मक चर्चा झाली आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत आजच्या कॅबिनेटमध्ये ठोस निर्णय घेण्यात येणार असल्याचं जरांगे पाटील यांना सांगितलंय. तसंच मराठा आरक्षणाचा प्रश्न कायदेशीररित्या सोडवणं गरजेचं असून त्यासाठी शासनानं सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केली आहे. या पिटिशनवर सुनावणी घ्यायला न्यायालयानं होकार दिलाय. त्यामुळे मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीत बसणारे आणि कायम टिकणारं आरक्षण मिळवून देण्याबाबत शासन पूर्णपणे सकारात्मक असल्याचं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी समाधानकारक चर्चा झाल्यानंतर जरांगे पाटील यांनी नंतर पाणीही घेतलं. महाराष्ट्रात सध्या मराठा समाजाच्या आरक्षण मुद्द्यावरून गदारोळ सुरू आहे. मराठा समाजाला सरकारी पातळीवर आरक्षण देण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आल्यानं महाराष्ट्रात सध्या तणावाची परिस्थिती लक्षात घेता शिवसेना नेते तथा ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे मराठा, धनगर, आदिवासी तसंच इतर जातींच्या आरक्षणाबाबत संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यासंदर्भाचं पत्र मेलद्वारे पाठवले. या पत्रात खासदार राजन विचारे यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रात मराठा समाजाचं मोठं योगदान ऐतिहासिक काळापासून असून खुद्द छत्रपती शिवाजी महाराज स्वतः मराठा होते.
त्यांनी संपूर्ण समाजातील 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांना एकत्र करून हिंदवी स्वराज्य महाराष्ट्र निर्माण केला. आज या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही. आज या समाजाला न्यायाची त्यामुळे गरज आहे. 2014 मध्ये देशात सत्तेवर आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं राज्य चालवण्याचं आपण आश्वासन दिलं होतं. त्यामुळे आरक्षणाबाबत तेथील जनतेच्या भावना तीव्र आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आत्तापर्यंत महाराष्ट्रात 57हून अधिक मोर्चा आणि आंदोलनं झाली. अनेक तरुणांना आपला जीवही गमवावा लागलाय. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आत्तापर्यंत 8 युवकांनी आत्महत्या केल्यात. त्यापैकी गेल्या 2 महिन्यांमध्ये 4 आत्महत्या केल्याच्या घटना घडल्यात. त्यामुळे याचं गांभीर्य लक्षात घेऊन आपण गणपतीच्या दिवसात महिला आरक्षणाबाबत संसदेचे विशेष अधिवेशन बोलवले. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील सद्यस्थितीत असलेलं तणावाचं वातावरण लक्षात घेऊन मराठा, धनगर, आदिवासी आणि इतर जातीच्या आरक्षणासंदर्भात संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे खासदार राजन विचार यांनी केली आहे. मैं घर घर जाके काम करती हूँ और मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं। पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा, फिर हम गांव चले गए। फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए। एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ। फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े। आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनकी मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें। अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए। हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार नहीं भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाए। मिशन इंद्रधनुष। मानपाडा रोडवरील डीमार्ट जवळील रस्त्यानं जात असताना एका इसमाच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणाऱ्या दुकलीला मानपाडा पोलिसांनी गजाआड केले. 20 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास रवी गवळी हे डीमार्ट समोरील रस्त्यांवरून मॉर्निंग वॉक करत असताना 2 इसमांनी मिळून गवळी यांच्या गळ्यातील 18 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन जबरदस्तीनं खेचून तसंच त्यांना जोराचा धक्का देऊन जखमी करत पसार झाले होते. रवी गवळी यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट देऊन गुन्हा उघडकीस आणण्याकरिता तपास सुरू केला असता पोलिसांनी बातमीदारांकडून तसंच तांत्रिक माहिती मिळवून मानपाडा निसर्ग हॉटेल समोरील रोडवर सापळा लावला. आरोपींची मोटरसायकल रस्त्यात अडवण्यासाठी रस्त्यानं येणारी दुसरी जड वाहनं पोलिसांनी रोडवर थांबवून त्यांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपींना यांचा संशय आल्यानं आरोपींनी आपली मोटरसायकल रोडवरच सोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचा हा प्रयत्न मानपाडा पोलिसांनी हाणून पाडला आणि दोन्ही चेन स्नॅचरला पाठलाग करून ताब्यात घेतलं. वारिस मिराज खान वय वर्ष 24 राहणार अटाळी अंबिवली आणि मोहम्मद जाफर कुरेशी वय वर्ष 30 राहणार शहाड अशी अटक करण्यात आलेल्या या आरोपींची नावं असून या आरोपींकडून कल्याण, कोळसेवाडी आणि डोंबिवली परिसरातील चेन स्नॅचिंगचे एकूण 8 गुन्हे आणि मोटरसायकल चोरीचा 1 गुन्हा पोलिसांनी उघडकीस आणलाय. या आरोपींकडून 8,18,500 रुपये किमतीचे 151 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि चोरीची बजाज पल्सर मोटरसायकल असा एकूण 8,68,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या पथकानं केल्याची माहिती एका पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. तारीख को मॉर्निंग में डीमार्ट के सामने के रास्ते पे रवि गवली करके कंप्लेनेंट है, वो मॉर्निंग वॉक कर रहे थे. जब भी 2 व्हीलर पे आके 2 आरोपियों ने 18 ग्राम का चेन जबरदस्ती खींच के उनको जख्मी किया था. और उसके बाद मानपाड़ा के सीनियर पे हनुमानी और उनके डीबी की टीम उन्होंने बहुत मेहनत से ये आरोपियों को कब्जे में लिया है
उनको कब्जे में लेने के बाद उन्होंने लगभग 9 अलग अलग ऑफेंसेस कबूल किया है और उसमें से 8,18,000 कैश रिकवरी हुआ है। लगभग 151 ग्राम सोना रिकवर हुआ है। उसकी कीमत 8,18,500 रुपीज़ है। और दोनों आरोपी वारिस मिराज खान और मोहम्मद जाफर कुरैशी ये बहुत ही रिकॉर्ड वाले क्रिमिनल है। उनके खिलाफ वारिस के खिलाफ पहले 9 ऑफेंसेस दर्ज है। रिमांड लेके सीनियर ऑफिसर के सलाह से आगे की तहकीकात सीनियर पीआई श्री हुनमानी कर रहे हैं। ठाणे महानगरपालिकेतर्फे आयोजित करण्यात येणारा संगीतभूषण पंडित राम मराठे संगीत महोत्सव यंदा 1 ते 3 डिसेंबर या काळात होणार आहे। या महोत्सवात पंडित सुरेश तळवळकर यांना राज्यस्तरीय तसंच निषाद ब्राके यांना युवा पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे। संगीतभूषण पंडित राम मराठे संगीत महोत्सवाची माहिती ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली। यावेळी उपायुक्त उमेश बिरारीही उपस्थित होते। राम गणेश गडकरी रंगायतन येथे 3 दिवस हा महोत्सव होणार असून या महोत्सवाचं हे 28वे वर्ष आहे। तसंच पंडित राम मराठे यांचं जन्मशताब्दी वर्ष यांचं हे जन्मशताब्दी वर्ष असल्यानं त्यांच्यासोबत काम केलेल्या 7 ज्येष्ठ कलाकारांचा यावेळी कृतज्ञता सन्मान करण्यात येणार असल्याचंही संदीप माळवी यांनी सांगितलं। तसंच हा महोत्सव विनामूल्य असून रसिकांनी कार्यक्रमांना भरभरून प्रतिसाद द्यावा असं आवाहन देखील माळवी यांनी केले। याही वर्षी महोत्सवात नामवंत आणि ज्येष्ठ कलाकार तसंच नवोदित कलाकार यांचा सुरेल संगम रसिकांना अनुभवता येणार आहे। महोत्सवाचा आरंभ शुक्रवार 1 डिसेंबर रोजी सायंकाळी पंडित राम मराठे यांचे नातू युवा कलाकार भाग्येश मराठे यांच्या गायनानं होईल। त्यानंतर पुरस्कार वितरण सोहळा होईल। पहिल्या दिवसाची सांगता ज्येष्ठ सरोदवादक सुजात खान यांच्या सरोद वादनानं होईल। शनिवारी 2 डिसेंबर रोजी दुपारी ज्येष्ठ वादक भीमाण्णा जाधव यांच्या सुंदरी वादनानं आरंभ होईल। त्यानंतर नृत्यांगना आणि अभिनेत्री शर्वरी जेमिनीस यांचं नृत्य होईल। त्यांना तबला साथ पंडित मुकुंदराज देव करणार आहेत। सांगता ज्येष्ठ गायिका शुभा मुग्दल यांच्या गायनानं होणार आहे। त्यांना अनिश प्रधान आणि सुधीर नायक हे साथ संगत करतील। तर रविवारी 3 डिसेंबर रोजी सकाळच्या सत्रात युवा कलाकार शाश्वती चव्हाण यांचं गायन आणि मंजिरी वाठारे यांचं नृत्य होईल। तर दुपारच्या सत्रात संगीत मंदारमाला या नाटकाचा प्रयोग होईल। त्याचं दिग्दर्शन पंडित राम मराठे यांचे पुत्र मुकुंद मराठे यांनी केले। तर महोत्सवाची सांगता ज्येष्ठ गायिका अश्विनी भिडे देशपांडे आणि ज्येष्ठ गायक पंडित संजू अभ्यंकर यांच्या जसरंगी या अनोख्या कार्यक्रमानं होणार आहे। जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पंडित राम मराठे यांचे चिरंजीव संजय मराठे, मुकुंद मराठे, ज्येष्ठ कलाकार मारुती पाटील, पंडित मुकुंदराज देव, पंडित विवेक सोनार, हेमा उपासनी, अपूर्वा गोखले, कार्यक्रम आयोजक रवी नवले, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त उमेश बिरारी, माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर यांची समिती स्थापन करण्यात आली आहे। हां सर, गेली 27 वर्षे आपण पंडित राम मराठे संगीत महोत्सवाचं आयोजन करतो ठाणे महापालिकेच्या वतीने। अतिशय यशस्वीपणे दरवर्षी आपण ह्या महोत्सवाचं आयोजन करतो। हे 28वे वर्ष आहे आणि विशेष म्हणजे पंडित राम मराठे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे। त्यानिमित्ताने विशेष कार्यक्रम यावर्षी आपण आयोजित करतो। नुकतेच आपण त्यांच्या तैलचित्राचं अनावरण केलं। यावर्षी 1, 2, 3 डिसेंबरला पंडित राम मराठे संगीत महोत्सवाचं आपण आयोजन केलेलं आहे आणि यावर्षी आपण मुद्दाम मोठमोठ्या कलाकारांना दरवर्षी आपण मोठमोठ्या कलाकारांना बोलवतो। यावर्षी आपण कमिटीच्या माध्यमातून माननीय आयुक्त महोदयांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या कलाकारांना आमंत्रित केलेलं आहे। पहिल्या दिवशी आपण प्रख्यात सरोदवादक भारतातील सगळ्यात नामवंत आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सरोदवादक सुजात खान यांचं सरोदवादन ठेवलेलं आहे। दुसऱ्या दिवशी आपण सुंदरी वादन हा जो पारंपरिक कला प्रकार आहे उस्मानाबादचे भीमण्णा जाधव यांचं सुंदरी वादन ठेवलेलं आहे। त्याचबरोबर प्रसिद्ध कथ्थक नृत्यिका आणि अभिनेत्री शर्वरी जेमिनीस यांचं कथ्थक नृत्य ठेवलेलं आहे। आणि त्याच दुसऱ्या दिवशी 2 डिसेंबरला आपण प्रख्यात गायिका शुभा मुद्गल यांचं गायन आपण आयोजित केलेलं आहे।
3 डिसेंबरला आपण काही ठाण्यातल्या कलाकारांना संधी देतो. त्याचबरोबर दुपारी पंडित राम मराठे यांचं गाजलेलं संगीत नाटक संगीत मंदारमाला हे मुकुंद मराठे जे त्यांचे चिरंजीव आहेत ते सादर करणार आहेत. आणि संध्याकाळी आपण रात्रीचं जे सत्र आहे तिसऱ्या दिवशीचं ते जसरंगी हा गाजलेला कार्यक्रम जो आहे ज्याच्यामध्ये पंडिता अश्विनी भिडे मॅडम आणि पंडित संजीव अभ्यंकर हे दोघे एकत्रितपणे साजरे करणार आहेत. त्यामुळे यावर्षी आपण खूप मोठ्या प्रमाणात ह्या महोत्सवाचे आयोजन केलेलं आहे. त्याचबरोबर आपण दरवर्षी पंडित राम मराठे यांच्या नावाने एक राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करतो. जो अतिशय नामांकित कलाकार आहेत त्यांना आपण राज्यस्तरीय पुरस्कारानं सन्मानित करतो आणि एक युवा पुरस्कारानं पण ठाण्यातले जे कलाकार आहेत त्यांना आपण युवा पुरस्काराने सन्मानित करतो. यावर्षी प्रख्यात तबलावादक तालयोगी पद्मश्री पंडित सुरेश तळवलकर यांना आपण पंडित राम मराठे स्मृती पुरस्कारानं सन्मानित करणार आहोत. त्यांच्याशी बोलणं झालं, त्यांनी होकारही कळवलेला आहे. त्याचबरोबर जो युवा पुरस्कार आहे पंडित राम मराठे युवा पुरस्कार तो आपण ठाण्याचे जे तबलावादक आहेत गायक आहेत ते निषाद बाकरे यांना आपण जाहीर केलेलं आहे. काय आव्हान कराल ठाणेकरांना? मला वाटतं दरवर्षी ठाणेकर मोठ्या संख्येने ह्या समारंभाला उपस्थित राहतात. यावर्षी अजून चांगल्या पद्धतीने हे जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळे ठाणेकरांनी या समारोहाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं मी आवाहन करतो महापालिकेच्या वतीने. हे कार्यक्रमात शुल्क आकारणार आहे का मुक्त आहे? आज सदरचा गेल्या अनेक वर्षांपासून हा संगीत समारोह आपण विनाशुल्क नागरिकांसाठी रसिकांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे. यावर्षी आपण तो विनाशुल्कच ठेवण्यात आलेला आहे.